कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्यामुळं फक्त तुझ्यामुळं मालकाला आज दूध भात खाऊन राहावं लागतंय. बाई 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 समजा खापर माझ्या माथी फोडला ग. राहू दे मग, इथनं पुढे ह्यांच्या जेवणाची जबाबदारी सगळी तुम्हीच घ्या. काहीच करत नाही मी. राहू दे. वय वय वय, काम सोडून पडायची चांगली रीत आहे ही. ते काय नाही, मी पण नाही पडणार, मी बी काही नाही करणार. काय करायचं ते तूच कर जा. हो डॅडी, अहो या दोघींनी नुसता ताप आणलाय हो. तुम्ही काहीच कसं बोला ना बरं त्यांना. मध्ये फट दिली तर बोलेल ना मी. त्या दोघी भांडायला लागलं की आम्हाला काही सुचतच नाही. आणि कसं आहे की बायकांचं भांडण कसं हाताळायचं असलं शिकलोच नाही ना कधी आम्ही. आणि दुसरं काय आहे, चिरंजीव आमच्याशी भांडत नाहीत ना. आमच्याशी भांडले असताना मारूनच टाकला. बघितलं, राग आलाय ना. जा बर, पहिली जा त्या दोघींना समजून सांग. परत जर भांडला ना म्हणाव तर काय खरं नाही तुमचं. ओ डॅडी, अहो करायचं काय हो आता. काय करायचं, मी कमंडलू आणतो, तुम्ही कुबडी शोधा. दोघं जाऊ हिमालयात. हे छत्री, हसतो काय रे? तुझ्यावर बसून जाऊ का? आत्या, काय झालंय तुम्हाला? तुम्ही अशा का भांडताय? आजवर एकमेकींच्या कायम पाठीशी राहिलात तुम्ही. मग आता काय झालंय? झालंय काहीतरी. मला नाही बघवते, मला त्रास होतो याचा. आधीच या घरात फक्त तुमच्या दोघींचाच आधार होता मला, आणि आता तुम्ही पण. तेजू, अगं ये, हशी रडू नको ग. तेजू, अगं आम्ही दोघी तुझ्यासाठी भांडतोय. माझ्यासाठी? हाय, म्हणजे शत्रूनं तुझ्यापासून लांब राहावं, त्याचं लक्ष तुझ्यापासून हटावं, म्हणून आम्ही खोटं खोटं भांडायचं नाटक करतोय. नाटक? अगं पण डॅडींना कळलं तर ते तुम्हाला. काही बी करणार नाही. अगं कसं आहे माहितीये का, आम्ही त्यांच्याशी भांडलो असतो का नाही तर त्यांनी जीव नकोसा करून टाकला असता आमचा. पण आम्ही एकमेकींशी भांडतोय, आणि बायका भांडायला लागल्या का नाही की त्याचे काही बी सुधरत नाही, फार वितरून जातात ते. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आता आम्ही दोघी बी बघतोच ही दोघं तुला कशी त्रास देतात ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.